करावो, हर्ष करावो, ख्रिस्त मरणातून उठला. हर्ष करावो, हर्ष करावो, ख्रिस्त मरणातून उठला. मरणावरती पावे विजयाला, वैभव आपुले घेऊन उठला. ख्रिस्त विजयी झाला, ख्रिस्त विजयी झाला. हर्ष करावो, हर्ष करावो, ख्रिस्त मरणातून उठला. हर्ष करावो, हर्ष करावो, ख्रिस्त मरणातून उठला. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधूंनो, भगिनींनो, पवित्र रहस्यांच्या ह्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत. म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. हे प्रभू येशू, तू मेलेल्यांना आध्यात्मिक जीवन देतोस. प्रभो दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. पापी लोकांस तू क्षमा आणि शांती देतोस. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. अंधारात चालणाऱ्यांना तू प्रकाश दाखवतोस. प्रभो दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. सर्व समर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व पावित्र्याच्या उगमा, आमची हृदये तुझ्याकडे वळव. अश्रद्धेच्या अंधारातून तू ज्यांना मुक्त केले आहेस त्यांना तुझ्या सत्याच्या प्रकाशात कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामधून घेतलेले वाचन. काही जणांनी यहुद्याहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली. मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुनता झाल्या वाचून तुमचे तारण होणे शक्य नाही. तेव्हा पॉल आणि बार्नबस ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद आणि वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात आले की पॉल आणि बार्नबस ह्यांनी आणि त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबंधाने यरूशलेमेतले प्रेषित आणि वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे. मग मंडळीने त्यांची रवानगी केल्यावर ते फेनिके आणि शोमरोन ह्यामधून गेले आणि
परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले. नंतर ते यरुशलेमेस पोहोचल्यावर तेथील मंडळी, प्रेषित आणि वडील वर्ग ह्यांनी त्यांचे आगत स्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासात असताना देवाने जे जे घडवले ते पौल आणि बार्नाबास यांनी सांगितले. तरी पण परुषी पंथांतील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले, त्यांची सुंत झालीच पाहिजे आणि मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे. मग प्रेषित आणि वडील वर्ग ह्या प्रकरणाचा विचार करावयास जमले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. आजचा प्रतिसाद स्तोत्र जे आहे ते आपण गाण्यात म्हणूया. आपल्या सर्वांना हे गाणं फार ज्ञात असं आहे. स्तोत्र 121 देवाच्या मंदिरी चला ह्या गाण्यामध्ये हे स्तोत्र येते. आपण सर्वजण एकत्र ते म्हणूया. देवाच्या मंदिरी चला, कोण असे वदला बोला, त्या बोलाने जीवाला हर्ष किती सांगू झाला. जेरुसलेम आहे नगरी, तट तुझे भक्कम भारी. आलो आम्ही तव दारी, येथ येती जन पूजनाला. देवाच्या मंदिरी चला, कोण असे वदला बोला, त्या बोलाने जीवाला हर्ष किती सांगू झाला. मम बंधू मित्रांसाठी वसुदे तुझ मध्ये शांती. तुझ्या कल्याणासाठी श्रमेन मी सजवेन तुझला. देवाच्या मंदिरी चला, कोण असे वदला बोला, त्या बोलाने जीवाला हर्ष किती सांगू झाला. प्रभू परमेशाच्या धामा, शांती तुला जेरुसलेमा. अशी प्रार्थना प्रभू नामा, आज दिनी या समयाला. देवाच्या मंदिरी चला, कोण असे वदला बोला, त्या बोलाने जीवाला हर्ष किती सांगू झाला. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपले आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये
राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात आणि तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात आणि ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, धर्म आणि धर्माची सर्व तत्वे ही देवाच्या वचनावर आधारित असतात. देवाच्या सत्यावर धर्म स्थापित झालेला असतो, देवाच्या सत्यावर. आणि म्हणून तेथे कोणाचा मतभेद नको, कारण ती आपली मतं नसतात की माझं मत, त्याचं मत, तिचं मत, हे मतभेद नसतात. देवाचं सत्य, त्याच्यावर धर्म उभा राहतो. मतभेद कुठे येतात तर मतभेद जेव्हा माणसं धर्म आणि धर्माचं सत्य, धर्माची तत्व समजून घ्यायला लागतो तेव्हा मतभेद निर्माण होतात. समजून घेताना माणूस धर्म जेव्हा समजून घेतो, कारण धर्म कृतीत उतरवायचा आहे आणि तो नीट समजून घेतला पाहिजे. परमेश्वर काय बोलतो, नक्की काय सांगतो, हे माणसांनी समजून घ्यायचं असते. आणि ते समजून घेतानाच मतभेद निर्माण होऊ शकतात. पण जेथे बुद्धी आहे, जेथे विवेक बुद्धी आहे, तेथे विचार असतो. आणि जेथे विचार असतो तेथे मतभेद निश्चित असतात. कारण श्रद्धा ही परमेश्वराची देणगी जरी असली तरी ती देणगी माणूस त्याचा स्वीकार करीत असतो. आणि व्यक्ती तितक्या प्रकृती त्याप्रमाणे समजून घेताना तिथं मग मतभेद व्हायला लागतात. आणि आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण तेच ऐकतो की पॉल आणि बार्नाबास आणि त्यांच्याबरोबर असलेले दुसरे, आणि मग जेरुसलेममध्ये शिष्य प्रेषित आणि त्यांच्याबरोबर असलेले, त्यांच्यामध्ये पीटर हा पहिला मुख्य. अशा प्रकारे ही रचना आहे आपल्या ख्रिस्त सभेची. आणि जेव्हा पॉल आणि बर्नबा हे लोकांना प्रभू येशूचं शुभवर्तमान घोषित करीत होते आणि अनेक लोक प्रभू येशूला आकर्षित होऊन येशूला, त्याचे येशूचे शिष्य ते बनू पाहत होते. आता सुरुवातीला सगळे यहुदी असल्यामुळे प्रभू येशू देवाचा पुत्र जेव्हा शरीरधारी झाला, त्याने माणसाचं शरीर धारण केलं, माणूस झाला तो, तेव्हा तो एका विशिष्ट संस्कृतीत, विशिष्ट ठिकाणी तो जन्माला आला, हे आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून प्रेषितसुद्धा सुरुवातीचे 12 जण हे यहुदी धर्मातलेच होते. आणि म्हणून काहींना असं वाटलं की आता जे
नवीन शिष्य होणार त्यांनीसुद्धा पहिलं यहुदी झालं पाहिजे आणि नंतर मग ख्रिस्ती झालं पाहिजे. म्हणजे ख्रिस्ती होण्यासाठी माणसाला यहुदी होण्याची गरज आहे असं माणसाने ते समजून घेतलं होतं. आता पॉलसुद्धा यहुदी होता, परंतु पॉल त्याची विवेकबुद्धी वापरायला लागला आणि समजून घेताना त्याला हे पटलं नाही की माझी सुनता झाल्याशिवाय मी ख्रिस्ती बनू शकत नाही आणि ख्रिस्ताने तसं कधी सांगितलं नाही. आणि ख्रिस्त हा कुठल्याही धर्माच्या पलीकडे जातो जणू काही. तो कुठल्या एखाद्या स्थापित धर्माला चिकटून राहिला नाही. नवीन आकाश, नवीन पृथ्वी, आणि त्यामुळे हा वादविवाद निर्माण इथे होतो. आपण विचारूया, मतभेद अटळ असतात का? ख्रिस्ती श्रद्धा विवेकाला गहाण टाकत नसते. ख्रिस्ती श्रद्धा विवेक बुद्धीला गहाण टाकत नसते. माणसाने श्रद्धा पाळताना विवेक बुद्धीला गहाण टाकायचं नसते. आणि असं पण आपल्याला शिकवलं जातं की श्रद्धा आणि विवेक बुद्धी हे एकाच पक्षाची दोन पंखा आहेत. मतभेद होऊ शकतात कारण ख्रिस्ती माणूस श्रद्धा पाळताना विवेक बुद्धीला जागून ती श्रद्धा पाळत असतो. आणि श्रद्धा ही विवेक बुद्धीच्या विरुद्ध नसू शकते. श्रद्धा आणि विवेक बुद्धी एकत्र जाऊ शकतात. जसे पक्षाचे दोन पंख आणि त्या दोन पंखावर पक्षी उडू शकतो, त्याचप्रमाणे माणूस श्रद्धा आणि विवेक बुद्धी ह्या दोन्हींना घेऊन जणू काही पुढे जात असतो. श्रद्धेचं पालन करीत असतो, श्रद्धा कृतीमध्ये उतरवित असतो आणि रोजचं जीवन जगू शकतो. म्हणून मतभेद जेव्हा निर्माण होतात, विवेक बुद्धीला जागून आपण समजून घेताना, श्रद्धा समजून घेताना, तेव्हा ते वाकळीखाली झाकायचे नसतात. डिफरन्सेस इन ओपिनियन्स मस्ट नॉट बी पुट अंडर द कार्पेट. श्रद्धेला न सोडता विवेक बुद्धीने मतभेदांना तोंड द्यायचं असतं. आणि श्रद्धा कशी समजून घ्यायची, श्रद्धा कशी आकलन करायची, श्रद्धा कशी रोजच्या जीवनामध्ये उतरवायची, कृतीमध्ये उतरवायची. आणि त्यासाठी आजच्या ह्या वाचनावरून आणि कसे ते प्रेषित वागले, पॉल आणि बार्नबास हे जेरुसलेमला गेले मतभेद निर्माण झाल्यानंतर. ते वरिष्ठांना भेटले. अधिकारी म्हणजे पीटर, ख्रिस्ताने त्याला नेमलं होतं की तू सगळ्यांना एकत्र ठेव. आणि म्हणून अगदी नम्रपणे पॉल आणि बार्नबास जेरुसलेमला प्रेषितांकडे गेले. त्यांच्यातच सोडवायला लागले नाहीत. मला काय वाटते, तुला काय वाटते, असं नाही त्यांनी केलं. सर्व एकत्र जमले आणि मतभेदाला तोंड द्यायला लागले. देवशब्दातील हा निकष, काही प्रमाणं आपण समजून घ्यायला पाहिजेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ख्रिस्ताच्या प्रेषितांनी, ख्रिस्ताच्या शिष्यांनी म्हणजे तुम्ही आणि मी, आपण गटबाजी खेळायची नाही की माझंच मत मोठं, माझंच मत खरं, माझंच मत हे पुढे यायला पाहिजे. नाही. मग पॅरिश काउन्सिल असो, लहान गटसमूह असो, एक पॅरिश असो, एक धर्मप्रांत असो, गटबाजी नाही खेळायची. माझं मत तुझं मत याला महत्त्व नाही. इकडे आपण सगळ्यांची मतं ऐकू आणि परमेश्वराच्या शब्दाला जागू. आपल्याला मिळालेल्या देवाची देणगी श्रद्धा त्याला जागून आपण सगळ्यांची मतं अजमावून घेऊ. आणि ती किती श्रद्धेला धरून आहेत, ती किती देवाच्या शब्दाला धरून आहेत,
ती किती देवाच्या वचनाला धरून आहेत त्यावर निकष ठरवायचा असतो. गटबाजी खेळायची नाही. ते हा एक ग्रुप पडला, तो एक ग्रुप पडला, चला आमचं मत वर आलं पाहिजे, आमचं मत घेतलं पाहिजे. नाही नाही, हे नाही शिकवलं आपल्याला आजच्या वाचनामध्ये. नीट आपण ऐकलं. दुसरी गोष्ट, देवाने स्थापिलेल्या ख्रिस्त सभेच्या रचनेला आपण प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहिलं पाहिजे. ख्रिस्त सभा माणसाने नाही निर्माण केली, माणसाने नाही स्थापित केली. मला बिशप कोणी माणसाने नाही बनवलं. आपले फादर असतात, त्यांना कोणी माणसाने नाही दीक्षा दिली ती. आणि म्हणून त्या ख्रिस्त सभेच्या रचनेला आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही होत की एकटे बिशप ठरवतील का एकटे फादर कोण ठरवतील, असं अजिबात नाही होत. आणि म्हणून तर मग ख्रिस्त सभेमध्ये निरनिराळ्या स्तरावर निरनिराळ्या पातळींवर आपण एक पॅरिश काउन्सिल असते किंवा प्रीस्ट्स काउन्सिल असते, रिलिजियस व्रतस्थ असतात, त्यांची मतं अजमावली जातात, प्रापंचिकांची मतं अजमावली जातात. आणि मग ती देवाच्या शब्दाला धरून आहेत का, देवाच्या वचनाला धरून आहेत का, देवाच्या सत्याला धरून आहेत का, असा विचार केला जातो. म्हणून अधिकाऱ्यांना डावलून तुमचं कशाला मत, आम्ही मेजॉरिटी घेऊन आलेलो आहोत, आम्ही सह्या आणल्यात, नाही, असं नाही आज त्यांनी केलं. पौलने आणि बार्नबासने आणि शिष्यांनी, येशूच्या प्रेषितांनी तसं केलं नाही. चर्चची, ख्रिस्त सभेशी तडजोड, प्रतारणा करायची नाही. इथं तडजोडीचा, कॉम्प्रोमाइजचा भाग नाही. चला हा म्हणतो हे, तो म्हणतो ते, आपण मध्यबिंदू साधू, नाही. देवाचं वचन काय आहे? सर्वात महत्त्वाची गोष्ट की ख्रिस्त सभा ही फक्त पोप, बिशप्स, फादर्स वगैरे सगळे आहेत म्हणूनच नाही पुढे जात. ख्रिस्त सभा पुढे जाण्याला कारण म्हणजे देवाचं वचन आहे की मी तुम्हाला कदापि पोरकं करून जाणार नाही. तुम्हाला माझा कैवारी पवित्र आत्मा शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहील. तो सत्याचा आत्मा आहे, तो ख्रिस्ताचा आत्मा आहे, तो परमेश्वर आहे. तो तुम्हाला साथ देईल, तो तुमचा सोबती होईल, तो तुमच्या बरोबर असेल. तुम्ही त्याला धरून राहा, तो तर तुमच्याबरोबर राहणारच. आणि बाप्तिस्म्यामध्ये, दृढीकरणाच्या साक्रामेंतामध्ये हा पवित्र आत्मा प्रत्येकाच्या अंतर्यामी येत असतो. तेव्हा कॉम्प्रोमाइज नाही, त्या पवित्र आत्म्याला जागलं पाहिजे, देवाच्या सत्याला जागलं पाहिजे. ती आपली अस्मिता असते. आणि एकमेकांचं ऐकायचं ह्याच्यात आपण फार कमी पडतो. कान देऊन ऐकायचं म्हणजे व्यक्ती सांगते तसंच करायचं असते असं नाही. कुटुंबामध्ये आई वडील मुलांचं ऐकतात, ऐकायला पाहिजे. मुलांनी आई वडिलांचं ऐकायला पाहिजे. मग त्याचा अर्थ असं की मुलं सांगतात तसे आई वडिलांनी वागलंच पाहिजे असं नाही, किंवा आई वडील सांगतात तसं मुलांनी, मोठी जर असली ती, नाही, ऐकायचं. आणि ते परमेश्वराच्या सत्याच्या शब्दाच्या प्रकाशामध्ये समजून घ्यायचं. किती परमेश्वराच्या शब्दाला धरून आहे हे जी व्यक्ती बोलते ती, हे जी व्यक्ती सांगते ती, ह्याला पारख म्हणतात. द डिसर्नमेंट ऑफ ट्रूथ. ऐकल्याशिवाय आपल्याला पारख करता येत नाही. माणसाला बोलू द्या, काय सांगते ही व्यक्ती, काय सांगते ही बाई, काय सांगते हा माणूस, असं ऐकून घ्यायचं. आणि लहान मूल असलं तरी कधी कधी परमेश्वर त्याच्या तोंडातून सुद्धा सत्य वदवून घेत असतो. म्हणून ऐकल्यानंतर परमेश्वराचा शब्द आठवत राहायचं, पवित्र आत्म्याची प्रार्थना करायची. तो पारख करणारा खरा आहे. ही इज द स्पिरिट ऑफ डिसर्नमेंट. आणि जे परमेश्वराला आवडते ते निवडायचं. फक्त विवेक बुद्धीला पटते तेवढेच उचलायचे नाही. श्रद्धा आणि विवेक बुद्धी मी सांगितल्याप्रमाणे फुफ्फुसाच्या 2 श्वास नलिका
आहेत. सर्वात महत्त्वाचे, जेथे सर्व श्रद्धावंत ख्रिस्ताला धरून त्याच्या शुभवर्तमानाला धरून असतात तेथे सगळे मतभेद विरघळतात. आणि आजचं शुभवर्तमान तेच आहे की प्रभू ख्रिस्त आज बोध करून सांगतात की आपण त्याच्याशी जशी द्राक्षवेल आणि द्राक्षवेलीचे फाटे हे जोडलेले असतात, हे एकच जणू काही वेल असते. ही एक झाड, एक झाडाच्या फांद्या, तिथं एकच झाड असते, एकच वेल असते. त्याप्रमाणे ख्रिस्त आणि आपण, तो वेल, मी तुम्ही फांद्या, आणि अशा प्रकारे आपलं नातं असायला पाहिजे असं ख्रिस्त आज बोध करून सांगतात. ख्रिस्ताशी आपण जोडलेलो नसलो तर तोटा आपलाच आहे. एकी, सहमती जीवनाचे अत्युच्च मूल्य आहे. एकी आणि सहमती. ख्रिस्ती माणसांमध्ये मतभेदासाठी सेपरेशन कधीच व्हायला नको, कारण आपल्या बरोबर पवित्र आत्मा आहे. एकी फक्त प्रत्येकीत आणि ख्रिस्तातच नव्हे तर एकी ही परस्परामध्ये सुद्धा असली पाहिजे. एक द्राक्षवेल, अनेक फांद्या. ख्रिस्ताला बाजूला ठेवून एकी सहमती कदापि करायची नसते. ख्रिस्त म्हणजे वेल आणि फांद्या म्हणजे आपण सर्व. आपण फांद्या द्राक्षवेलीच्या बुंध्याला जोडून नसल्या तर त्या सुकतात आणि त्याचा नाश होतो, त्या मग जाळतात. तसं व्हायला नको. आपण प्रार्थना करू, परमेश्वराला सांगू, आम्हाला नेहमी ऐक्यामध्ये ठेव. आमची मतभेद असू शकतात, पण आमचे सगळे मतभेद हे तुझ्या शब्दाच्या प्रकाशामध्ये आम्हाला पारखून घेऊ दे. आणि तुझा आहे तेच राहणार, बाकीचं आहे ते फाटे. जसे आपण फाट कापतो, आळी लावतो जेव्हा भाजीपाल्याची, तेव्हा फाट कापतो, त्याप्रमाणे जी मतं आपली गरजेची नाहीत ती आपण कापली पाहिजेत, छाटली पाहिजेत, सुकवली पाहिजेत आणि जाळली पाहिजेत, की ज्यामुळे मग द्राक्षवेल संपूर्णपणे जास्तीत जास्त फळ देत जाईल आणि जीवन समृद्ध बनेल. आमेन. मित्रांनो, आज आपण या मिसेमध्ये विशेष प्रार्थना, एक मुंबई सरधर्म प्रांतातील एक फादर जर्मन लेमॉस, मी चांगलं ओळखत होतो फादरांना. फादर जर्मन लेमॉस हे क्लर्जी होममध्ये मरण पावले. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू, परमेश्वराने त्यांना शाश्वत जीवन द्यावं. आणि आपण मुंबईच्या सर्व धर्मगुरूंसाठी सुद्धा प्रार्थना करू. त्याचप्रमाणे आपले व्रतस्थ, विशेष करून आपले सिस्टर्स आणि ब्रदर्स या फादर नाहीत, परंतु त्यांचं कार्य अमोल आहे ख्रिस्त सभेमध्ये. आपल्या वसईमध्ये अनेक संस्थेच्या सिस्टर्स राहतात, काही संस्थेंचे ब्रदर्स राहतात, काही शाळा चालवतात, काही दुसरी अशी सुंदर अशी कार्य करतात. आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यांचं कार्य फार मोलाचं कार्य आहे, खूपच मोलाचं कार्य आहे. त्यांचा विसर आपण पडू द्यायचा नाही. आपण या सगळ्या सिस्टरांसाठी, सगळ्या ब्रदरांसाठी आज ह्या आपल्या पवित्र मिसेमध्ये विशेष प्रार्थना करू की परमेश्वराने त्यांना सत्कार्य करण्यासाठी आणि विशेष करून त्यांचं पवित्र जीवन हे पावित्र्यात आणि मांगल्यात त्यांनी घालवावं. त्यांच्या प्रार्थनेमुळे ख्रिस्त सभा आणि संपूर्ण जग हे खऱ्या अर्थाने समृद्ध बनत जावं, म्हणून आपण या मिसेमध्ये प्रार्थना करूया.
हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेल्या आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक भाकर बनव. परमेश्वर सदैव सुवंदित असो. By the mystery of this wine and water may we come to share in the divinity of Christ. Humble himself to share in our crown. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्ष वेलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनव. परमेश्वर सदैव सुवंदित असो. मित्रांनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभो, या पुनरुत्थानाच्या दिव्य रहस्यांद्वारे आम्हाला नवजीवन दे. आमच्या तारणकर्त्या प्रभूच्या अखंडित तारण कार्यामुळे आम्हाला सर्व काळचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो आणि मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. ख्रिस्त आमचा याजक व आमचा मध्यस्थी आहे. आमच्या तारणाकरिता तो नेहमी मध्यस्थी करीत असतो. ख्रिस्त यज्ञ बली आहे. तो यापुढे कधीही मरणार नाही. ख्रिस्त एकदा बली दिलेले देवाचे कोकरू आहे. ते सर्व काळ जिवंत राहील. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायकवृंद तू सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक, इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर.
मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. Jesus Christ. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त आम्हाला सध्याच्या भावी जीवनात आमचे संरक्षण करावे. ख्रिस्त मरणातून उठला आहे व त्याचा प्रकाश झोत आम्हावर पडला आहे. ख्रिस्ताने सांडलेल्या रक्तामुळे आम्ही वाचलो. हालेलुया.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या आमच्या तारणाचा हा दिव्य उत्सव आमच्या ऐहिक जीवनाला सहाय्यक ठरो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. हे स्वर्गाचे स्वामिनी, हे स्वर्गाचे स्वामिनी, दूतांचे प्रिय कर तू राणी. हे स्वर्गाचे स्वामिनी, संकटी सहाय्या तू येशी, मध्यस्थी प्रेमे करिशी, शांती सकल जगता देशी, जगताशी असशी तू राणी. हे स्वर्गाचे स्वामिनी, हे स्वर्गाचे स्वामिनी, दूतांचे प्रिय कर तू राणी. हे स्वर्गाचे स्वामिनी.